पुणे जिल्हा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर पोलीस वकिलांमध्ये शाब्दिक चकमक. जामीन मिळालेल्या आरोपीच्या ताब्यावरून झाला वाद. पुणे शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर शनिवारी खाराडी पोलीस ठाण्याचे अधिकारी ॲडव्होकेट तेजस कांबळे, ॲडव्होकेट पद्मजा शितोळे गायकवाड तसेच ॲडव्होकेट सोमनाथ केदारी यांच्यात जामीन मिळालेल्या आरोपीच्या ताब्यावरून शाब्दिक वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार फसवणुकीच्या एका प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित वकिलांनी केला. यावरून न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसारित झाला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी वकिलांमध्ये झालेला शाब्दिक वाद स्पष्टपणे दिसत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसून या प्रकरणाची चर्चा विधी वर्तुळात सुरू आहे. पुढील चौकशीनंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. चालू ना पकडलंय का त्याला हात का लावलाय हो हात काढा म्हटलं ना हात काढा हे त्याला नका तुम्ही त्याला हात लावू नका तुम्हाला हात लावू नका हात लावायचा अधिकार तुम्ही सांगा तुम्ही कोणाला साहेब हा नोटीसच घेतला आता जायचं आता त्याला अरेस्ट करायचं मला कसं नाही थांबायचं काम नाही आमची नोटीस घ्यायचं काम नाही तुम्ही सांगून होत नाही हो तुम्ही सांगून होत नाही कोणाचं काय चाललं काय चाललं तुमचं काय झालं तुमचं काय झालं नाही हात सोडा तुम्ही हात त्याला सोडत लगेच जागेवर आपण नोटीस घ्यावं लागेल आता तो सापडेल न सापडेल ठीक आहे वाचरला पाहिजे मागा डोळे नोटीस द्या तुम्ही का म्हणजे माझं पक्षकारांकडे घेऊन जाणार फ्री माझी माणूस आहे समजला खोटा सोडलेला हा जायचं चला किती लोक आहे तुम्ही आम्ही 800 रुपये